आणि सोलापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे। तुळजाई केमिकल्स कंपनीला ही आग लागली आहे। आगीचं स्वरूप इतकं मोठं आहे की परिसरातील इतर कारखाने देखील आता रिकामे करण्यात आले आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे सध्या आपल्या सोबत आहेत। सौरभ, ही आग भीषण आहे, दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। सध्या काय स्थिती आहे? आग आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? सागरजी, जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर ह्या आगीचं जे आहे ते विस्तीर्ण पसरलेलं जे आहे ते स्वरूप आहे। ह्या आगीचे जे भडके आहेत ते चहूबाजूने जे आहेत ते उडत आहेत। साधारणतः तुळजापूर केमिकल्स फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये जी आहे ती आग लागलेली आहे। सध्याचा जो ज्या परिसरात मी उभा आहे तो सोलापुरातील चिंचोळी काठी एमआयडीसी परिसरातील जो आहे तो ठिकाण आहे आणि या ठिकाणी जी आहे ती आगीची ही भीषणता दिसून येते की सध्या जे आहे ते आसपासचे जे काही त्या तुळजाई केमिकल्स फॅक्टरीच्या शेजारचे जे आसपासचे जे काही कारखाने असतील ते देखील रिकामी केलेले आहेत। की लोकांच्या मते असं सांगण्यात येते की या आगीच्या ठिकाणी जे आहे ते प्रत्यक्षदर्शी म्हणजे कोणी अडकलेलं नाही। या आगीच्या ठिकाणी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। असं असलं तरी परंतु या ज्या फॅक्टरीचं जे आहे ते प्रचंड जे आहे ते नुकसान झालेलं दिसून येतं, कारण या आगीचे लोट जे आहेत ते आणखीनही त्याचे जे भडके आहेत त्या आगीच्या लोटाचे ते उडताना दिसतात। धूर जो आहे तो प्रचंड आसपास जो आहे साधारणतः 10 ते 12 किलोमीटर परिसरातून जरी हा धुराचा लोटा जरी पाहिला तरी हा धूर दिसून येतोय। आपल्यासोबत काही गावातील या ग्रामस्थ आहेत। दादा, ही आग नेमकी किती वाजता लागली आहे? 4:15 वाजता आग चालू झाली। त्यावेळेस आम्ही या ठिकाणी साईडला होतो। इथलं चिंचोली काठीचे नागरिक असल्या कारणाने आम्हाला तो स्फोट झाला, आवाज आला। त्यावेळेस आम्ही सगळे गावातील काही नागरिक मित्र कंपनी घेऊन या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला कळलं की इथं काहीतरी वेल्डिंग मारायचं काम चालू होतं। त्याचा काहीतरी म्हणजे वेल्डिंगचा आगीचा हे उडून त्या ठिकाणी त्या रिॲक्टर पडून असं आग लागली असं प्राथमिक आम्हाला त्या लोकांनी सांगितलं। आम्ही प्रथम काय केलं, त्यातले जे नागरिक आहेत जवळपास 100च्या आसपास नागरिक आहेत त्या नागरिकांना बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश आलं। त्याच्यानंतर हा आगीचा लोम जो असा वाढत गेला की जवळपास 2 तास झाली ही आग वाढलेली आहे आणि जवळपास आजूबाजूच्या 10 किलोमीटर हद्दीमध्ये हे असं आकाशात एवढं वातावरण तयार झालेलं आगीचं की त्याच्या मला हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही लोकांना प्रत्यक्षदर्शी काढत होता असं सांगितलं लोकांना फॅक्टरीतून, आज किती लोक होते? आणखीन काही लोक अडकलेले आहेत का? सध्याच्या घडीला आतमध्ये कोणी लोक नाहीत। आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी आलो त्यावेळेस जे आतून पळत येणारे लोक त्या सगळ्यांना काढलं, त्यांना विचारलं आत कोण आहे का, त्यावेळेस त्यांनी सांगितले आतमध्ये सध्या स्थितीला तर कोण अडकलेलं नाहीये। परंतु ही आग अशी वाढायला लागली की ह्याच्या बाजूला रबरची फॅक्टरी आहे, बिर्ला सिमेंट फॅक्टरी आहे। तर ही आग वाढून जर आजूबाजूच्या कंपन्या जर परत स्फोट घेतला तर आमचं जवळ गाव आहे, इथं भरपूर नागरिक आहेत आणि ह्या एमआयडीसीत 50 ते 60 हजार नागरिक दररोज ह्या इंडस्ट्रीमध्ये कामासाठी येत जात राहतात। ही सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी एमआयडीसी असल्यामुळे या ठिकाणी नागरिक भरपूर आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाने पण अतिशय चांगली दक्षता घेतली आहे। आजूबाजूच्या 1-2 किलोमीटर हद्दीमध्ये पोलीस प्रशासक असेल किंवा अग्निशामक यांनी स्वतः या ठिकाणी येऊन नागरिकांना अगदीच की सागरजी, जर दृश्यांच्या मार्फत पाहत असेल तर की पोलीस प्रशासनाने जे आहे ते ठिकठिकाणी अशा वाहन लावलेले आहेत जे बगे म्हणजे पाण्यासाठी जे आग पाण्यासाठी जे ग्रामस्थ आलेले आहेत त्यांना देखील या आगीपासून जे आहे ते प्रचंड लांब ठेवलेले आहे आणि आसपासच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या देखील रिकाम्या केलेल्या आहेत। सर, किती वाजता साधारणतः ही आग लागलेली, काय अंदाज आहे? 4:15च्या दरम्यान लागलेली। 4:15 आत कोण अडकलंय काय माहिती आहे? नाही, आतमध्ये कोणी नाही, सगळे रेस्क्यू काढून घेतलेले आहेत। आतमध्ये कोणी नाही, माणसं कोणी नाही। काय कुठल्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्यात, काय कल्पना आहे? अग्निशामक दलाच्या बोलवलेले आहेत, सगळ्या येऊन गेलेले आहेत। 2 किती आलेत अजून? एमआयडीसीच्या आहेत आणि सोलापूरच्या आहेत, दोन्ही बोलवलेले आहेत। की साधारणतः ह्या एमआयडीसीत ही आग असल्यामुळे जे आहे ते या ठिकाणची देखील जी सेफ्टीसाठीची जी गाडी आहे ती आलेली आहे। आसपासची जी सोलापूरची जी चिंचोळी काठी एमआयडीसी आहे ती मोहोळ परिसरात येते, त्यामुळे मोहोळ नगरपालिकेची पण जी आहे ती या ठिकाणी गाडी आलेल्या नागरिक जे आहेत ना ते पण प्रचंड जे आहेत ते त्यामुळे ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला कधी यश येतं, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ही आग कधी विझते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।